प्रत्येक गृहिणीला रोज-रोज तोच पडणारा प्रश्न आहे, की रोज दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात काय रस्सा भाजी बनवावी? तर सोमवार ते रविवारपर्यंत सगळ्या रेसिपी मी ते शेअर केल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, म्हणजे तुमचे सगळे प्रश्न मिटतील. चला सुरुवात करूया. काय करायचं मग गॅसवर कढई ठेवून घेतली. त्यामध्ये तेल टाकलं, की तेल छान गरम झालं, की यामध्ये टाकून घ्यायचे जिरे, मोहरी छान तडतडून घ्यायचं. यामध्ये टाकून घ्यायचे लसूण, अद्रक आणि थोडंसं खोबरं मी उकळीमध्ये कुटून घेतलंय. ते छान परतले की यामध्ये आपण हळद घालणार आहोत, काळा मसाला घालणार आहोत आणि ते कोणताही दुसरा मसाला वापरायची गरज नाही. फक्त काळ्या वाटणाचंच आज ही आपण भाजी बनवणार आहोत. तिथे शेवग्याच्या शेंगा मी चिरून 10 मिनिटं पाण्यामध्ये कमी गॅसवर उकडून घेतल्यात. हे छान उकडल्या की लगेच यामध्ये टाकून घ्यायच्यात. असं उकडल्यामुळे शेंगा पटकन शिजल्या जातात आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. मीठ मी अगोदरच लसणामध्ये कुटायला घेतलं होतं, त्यामुळे ते मी वरतून घातलं नाही. शेंगदाण्याचा कूट घालून 5 मिनिटं कमी गॅसवर भाजी शिजून घ्यायची. चला मस्तपैकी ती आपली अशी रस्सा भाजी बनवून तयार आहे. चला मग ही झाली सोमवारची भाजी. आता मंगळवारी काय बनवायचं हे पाहूया. कढई ठेवून घ्यायची गॅसवर. त्यामध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता ह्या ज्या सगळ्या भाजीच्या रेसिपीज आहेत त्या मी तुम्हाला एकदम सिंपल दाखवत आहे. कसलंही कोणतंही कांदा टोमॅटोचं वाटण न करता झटपट पटकन 5 मिनिटात बनवता येतील ह्या अशा भाज्या आहेत आणि चवीला सुद्धा छान लागतात अशा सिंपल भाज्या. आता यामध्ये मी बारीक किंवा कुटून घेतलेला लसूण टाकून घेत आहे. त्यामध्ये लाल मसाला टाकायचा आहे, हळद टाकायची, बटाट्याच्या फोडी बारीक चिरून स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घ्यायच्यात. छान मिक्स करायचं. यामध्ये मी थोडासा सुहाणा मसाला घालत आहे. सुहाणा मसाल्यामुळे चव खूप छान येते. आता मिक्स केलं की यामध्ये जेवढी आपल्याला भाजी हवी तेवढी आकारानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आणि यामध्ये मी उकळीमध्ये शेंगदाण्याचा कूट थोडासा कुटून घेतलाय, कारण भाजी लवकर शिजते. त्याचबरोबर भाजीला दाटसरपणा येतो आणि कमी गॅसवर 5 मिनिटं भाजी शिजून घ्यायची. चला मस्तपैकी ती आपली बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार आहे. चला आता पाहूया बुधवारी काय बनवायचं. परत गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल, जिरे, मोहरी टाकून घ्यायचं. यामध्ये बारीक चिरलेला कांदा मी टाकून घेत आहे. कांदा असा छान लालसर कलर येईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडंसं ते मी लसूण उकळीमध्ये कुटून टाकून घेत आहे. आता यामध्ये मसाले घालायचे आहेत. मसाल्यामध्ये हळद, लाल मसाला, त्यामध्ये तिथे मी टाकून घेत आहे धने पावडर, थोडासा गरम मसाला पण टाकायचा आहे. गरम मसाल्यामुळे चव छान येते आणि आता परत मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले मिक्स झाले की यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालायची. कस्तुरी मेथीमुळे चव खूप छान येते. परत मिक्स करून यामध्ये मी छोले मसाला टाकून घेत आहे. आता छोले मसाला म्हणजे म्हटलं की तुम्ही म्हणताल छोलेची भाजी आहे. छोलेची भाजी नाही, पण चव छान येते त्यामुळे मी छोले मसाला घातला आहे. आता ते मी 1 वाटी वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत घातले होते. याला मी काय कुकरची शिट्टी करून घेतले नाही, तसेच भिजत घातलेत आणि इथे हे मसाल्यामध्ये जेव्हा आपण सगळे मसाले टाकून घेतलेत ना कढईमध्ये, त्यामध्ये घालून घ्यायचेत. मिक्स करायचं. यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. कितपत तुम्हाला भाजी हवी त्या आकारानुसार. इथे मी टोमॅटो वरतून टाकून घेत आहे. याऐवजी तुम्ही टोमॅटोची पेस्ट पण टाकू शकता. मिक्स करायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. तिथे फक्त मी 2 पोहे खायचे चमचे इथे शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे. थोडीशी कस्तुरी मेथी घालायची आणि 10 ते 15 मिनिटं वाटाणे शिजेपर्यंत आपण कमी गॅसवर ही भाजी शिजवून घेणार आहोत. चला मी 15 मिनिटं भाजी शिजवून घेतली. पहा मस्त अशी चमचमीत वाटाण्याची भाजी तयार आहे. चला आता पाहूया गुरुवारी काय बनवायचं. तर परत गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल, जिरे, मोहरी आणि त्यात आम्ही अद्रक, लसूण, खोबरं उकळीमध्ये कुटून घेतलंय. हे सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता आजची आहे काळ्या मसाल्याची. त्यामध्ये हळद 2 चमचे काळे मसाला, यामध्ये थोडासा परत लाल मसाला टाकलाय, कोथिंबीर टाकली, थोडंसं मीठ टाकलं, मिक्स केलं. आता वांगी इथे मी अशी उभ्या आकारामध्ये कापून घेतली. आता वांगी कापताना दाखवलं नाही म्हटलं आपला व्हिडिओ तर खूप मोठा होईल. वांगी छान मिक्स करून घेतली. थोडंसं पाणी टाकलं. कितपत तुम्हाला भाजी हवी त्या आकारानुसार पाणी टाकू शकता. प्रत्येक भाजीमध्ये मी कस्तुरी मेथी घालते, कारण कस्तुरी मेथीमुळे चव छान येते. शेंगदाण्याचा कूट घालायचा. मस्त वांगी शिजेपर्यंत भाजी शिजून घ्यायची. मस्तपैकी ती आपली गुरुवारची भाजी बनवून तयार आहे. शुक्रवार आला की फ्रीजमधल्या अख्ख्या भाज्या तर संपून जातात. आता प्रश्न पडतो काय भाजी बनवावी. तर ही भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता. कढईमध्ये मी टाकून घेतलं आहे तेल. यामध्ये काय करायचं, जिरे मोहरी थोडीशी टाकून घ्या. यामध्ये मी एक वाटण टाकून घेत आहे. त्या वाटणामध्ये मी तुम्हाला इथे वाटण दाखवलेलं नाही, फक्त मी सांगते वाटणामध्ये काय काय टाकले. त्यामध्ये मी थोडंसं खोबरं घेतलं होतं, कांदा घेतला होता, थोडेसे शेंगदाणे, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक फिरवून घेतले. तेच वाटण यामध्ये टाकून घेतलंय. आता यामध्ये वाटण छान मिक्स केलं की यामध्ये मसाले घालून घेतले. त्यामध्ये लाल मसाला, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला टाकून घेतलाय
आणि थोडीशी कोथिंबीर घातली. अगोदर कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला चव छान येते. आता यामध्ये मी थोडंसं अर्धा कप गरम पाणी टाकते. गरम पाण्यामुळे भाजीला तरी खूप छान येते, त्यामुळे गरम पाणी घाला. आता इथे घेतले आहेत हे चणे. चणे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी एक कुकरची याला शिट्टी काढून घेतली आणि कुकरची शिट्टी काढल्यानंतर हे यामध्ये टाकून घेतलेत आणि परत यामध्ये पाणी टाकून मीठ टाकायचं आणि मस्त अशी कमी गॅसवर ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची. वरतून कोथिंबीर घाला आणि पहा मस्तपैकी आजचा हा जो स्पेशल बेत होता. आता फक्त पूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर केली नाही, फक्त भाजीची केली. ही पहा मस्तपैकी ती आपली चण्याची भाजी पण बनवून तयार आहे. चला आता शनिवारची काय भाजी बनवावी हे पाहूया. तर आता तुम्हाला मी अगोदरच म्हटलं होतं की शुक्रवार आला की लगेच भाज्या तर संपल्या जातात, तर भाज्या कोणत्याही शिल्लक राहत नाहीत. तर मग ही लगेच पटकन आणि झटपट होणारी कढई ठेवून गॅसवर त्यामध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा टाकून छान परतून घ्यायचा. लसूण पण टाकून घ्यायचा. इथे मी लसूण उकळीमध्ये कुटून टाकून घेत आहे. थोडीशी हळद पण टाकून घ्यायची आणि सगळं हे मिक्स करायचं. मिक्स झालं की आजची आहे ती लाल मसाल्याची. यामध्ये लाल मसाला टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला कितपत तिखट हवे त्या आकारानुसार आणि पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकलं की यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. आता कोथिंबीर सुद्धा संपली जाते, त्यामुळे ते फक्त कढीपत्त्याचा वापर केला आहे आणि कितपत भाजी हवी तेवढ्या आकारानुसार आपण पाणी टाकू शकतो. पाणी टाकलं की मीठ टाकायचं. उकळी आले की यामध्ये हरभऱ्याची मी डाळ टाकून घेत आहे, जी चणा डाळ असते ती. शेंगदाण्याचा कूट टाकून परत 10-15 मिनटं कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची. चला मस्तपैकी ती आपली डाळ कांद्याची भाजी पण बनवून तयार आहे. चला मग आज काहीतरी संडे स्पेशल बनवूया. आता संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल आलंच, तर म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल बनवूया. तर हे आहे पनीर. पनीर मी रात्रीच अगोदर बनवून ठेवलं होतं. मी पनीर नेहमी घरीच बनवते. बाहेरून पनीर आणून मी पनीरची भाजी किंवा ज्या काही पनीरच्या वस्तू आहेत त्या मी कुठलंही पनीर बाहेरून विकत न आणता घरीच पनीर बनवून मस्तपैकी ते आपल्याला रेसिपीज हव्यात ते मी घरच्या घरीच बनवते. तुम्हालाही पनीर कसं बनवायचं हवी असेल रेसिपीज तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे पनीरचे मी काय असे छोटे क्यूब करून घेत आहे. आजची जी आहे आपली मस्तपैकी ढाबा स्टाईल पनीर बनवूया. चला मग इथे मी पनीरचे बारीक असे क्यूब बनवून घेतलेत. आता काय केलं, चुलीवरची रेसिपी आहे त्यासाठी तूप टाकून घ्यायचं कढईमध्ये. पनीरचे ते मी बारीक जे क्यूब बनवून घेतले होते ना तुकडे यामध्ये टाकून घ्यायच्यात. यात मी थोडीशी कस्तुरी मेथी घालत आहे. त्यामध्ये हळद आणि थोडीशी मीठ घालायचं. काय ना असं केल्यामुळे पनीर एकदम असं सॉफ्ट राहतं, असं निबर होत नाही. त्यामुळे ही स्टेप तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि काय करायचं, असं मस्तपैकी पनीर यामध्ये फ्राय करून घ्यायचं. तर हे पहा इथे छान असं पनीर फ्राय झालेलं आहे. आता एका डब्यामध्ये मी हे पनीर बाजूला काढून घेत आहे. त्यामध्येच मी तेल टाकून घेत आहे. आता यामध्ये खडे मसाल्यामध्ये मी दालचिनी, तमालपत्र, थोडीशी ते मी लवंगा पण टाकून घेतल्यात. बारीक चिरलेला कांदा टाकायचा. इथे मी कांद्याची पेस्ट बिस्ट काही करत नाही, मला ती पेस्ट केलेली अजिबात आवडत नाही. अशा पद्धतीने कांदा चिरून टाकल्यामुळे चव छान येते. मस्त असा कांदा इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे. यामध्ये मी लसूण पण टाकून घेतलेला आहे. तर काय झालं, लसूण टाकता वेळेस तो व्हिडिओ माझ्याकडून बंद पडला होता, त्यामुळे ते लसूण टाकता वेळेस तो व्हिडिओ आलेला नाही. कांदा छान परतला की यामध्ये आता आपण खडे मसाले किंवा सुके मसाले घालून घेणार आहोत. यामध्ये हळद, लाल मसाला, थोडासा गरम मसाला, यात तुम्ही पनीर मसाला पण घालू शकता. पण इथे मी पनीर मसाला घातला नाही. थोडेसे धनेपूड पण टाकून मिक्स करून घ्यायचे. यात मी 1 चमचा बेसनपीठ टाकून घेत आहे. बेसनपीठामुळे पनीरची भाजी खूप छान चव येते, त्याचबरोबर घट्टसरपणा यायला मदत होते. आता 2 टोमॅटो मी मिक्सरला बारीक फिरून घेतले, त्याची प्युरी करून यामध्ये टाकून घेतली आणि ही प्युरी छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची. छान परतली की यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं. गरम पाण्यामुळे तरी येते, त्यामुळे गरम पाणी घालून यामध्ये जे आपण पनीर तळून घेतलं होतं ना ते यामध्ये घालायचं आहे. चवीपुरतं मीठ आणि कस्तुरी मेथी घालून 5 मिनिटं पनीर शिजून घ्यायचं आहे. चला मस्तपैकी ती आपली पनीरची भाजी बनवतात. तर ह्या होत्या सर्व आपल्या सोमवार ते पूर्ण रविवारपर्यंतच्या संपूर्ण रेसिपीज. तर तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या रेसिपीज तुम्हीसुद्धा नक्कीच बनवू शकता. सोमवार ते रविवारपर्यंतच्या मी सगळ्या डिटेलमध्येच रेसिपी शेअर केल्या आहेत. जास्त तामझाम न करता, कुठलंही वाटण न करता झटपट होणाऱ्या तुम्ही पण बनवू शकता आणि पटकन होतात. तर कशा वाटल्या ते सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब. धन्यवाद.